बऱ्याच वेळेस इथं कोपऱ्याला उभं राहून आम्ही 5-5, 6-6 तास थांबलोय पाससाठी. आज या पवित्र मंदिरामध्ये येताना अतिशय आनंद होतोय. हे 3 दिवसाचं अधिवेशन जे आहे यामध्ये 2 दिवस नवनिर्वाचित आमदार जे आहेत त्यांचा शपथविधी होईल आणि शेवट दिवस जो आहे त्यावेळी राज्यपाल जे त्यांचं अभिभाषण करतील आणि जे अधिवेशन संपेल. पण तत्पूर्वी आज विधानभवनामध्ये नवनिर्वाचित आमदार जे आहेत ते यायला सुरुवात झालेली आहेत. आपल्यासोबत संगमनेरचे आमदार अमोल खताळ आहेत. याआधी अनेक वेळा कार्यकर्ता म्हणून पदाधिकारी म्हणून इथं बाहेर पास घेऊन आतमध्ये येताना आम्ही पाहिलेलं आहे. आज विदाऊट पास आतमध्ये इथं जेव्हा आलात तेव्हा कसं वाटलं, कसं स्वागत केलं तिथे? निश्चितच आज पहिल्यांदा आमदार म्हणून आल्यानंतर अतिशय चांगल्या पद्धतीने सर्व जो काही स्टाफ आहे इथला त्यांनी सुद्धा मला ओळखलं का तुम्ही संगमनेरचे आमदार जॉईन केलं. आणि आज या पवित्र मंदिरामध्ये येताना अतिशय आनंद होतोय. आज माझ्या संगमनेरकरांचा सन्मान होतोय असं मी म्हणाल. एखादी आठवण सांगा, ज्यावेळेस तुम्ही कार्यकर्ता होता पास मिळवण्यासाठी किती मारामारी करावी लागते. त्यानंतर मंत्र्याला किंवा त्यांच्या पीएना भरपूर लोकांना सतत मागणी करावी लागते, विनंती करावी लागते. तो दिवस आणि आजचा दिवस नाही, ते आठवल्यानंतर डोळ्यात पाणी येईल अशी परिस्थिती. कारण बऱ्याच वेळेस इथं कोपऱ्याला उभं राहून आम्ही 5-5, 6-6 तास थांबलोय पाससाठी. पासचं लिमिटेशन असायचं, कार्यकर्ते प्रत्येक भागातून यायचे, त्यामुळं बऱ्याच वेळेस इथं वेटिंगला थांबलोय. तो बी एक अनुभव असतो, तो बी अनुभव घेतला. हा एक अनुभव आहे, हा एक अनुभव घेतोय आज वेटिंग नाही, आज डायरेक्ट आलोय. आणि आज 11 वाजता आम्हाला 10 वाजता बोलवलेलं आहे पक्षाने. परंतु आज सुरुवातीचा पहिला दिवस असल्यामुळे मी सुद्धा इथं काय घडतंय किंवा कशा पद्धतीने कामकाज चालेल, कशा पद्धतीने सगळ्यांबरोबर ओळख पाळख होईल त्या दृष्टीने आज मी थोडा लवकर आलोय. नक्कीच. तर हे होते अमोल खताळ. आणि आता सगळ्या पक्षांच्या बैठका असतील, त्यांचे कार्यालय आहेत विधानभवनामध्ये. मग शिवसेना असेल, भाजप असेल, राष्ट्रवादी काँग्रेस असेल, विरोधी पक्षनेते असतील, सगळ्यांना कार्यालय दिलेले आहेत. त्या कार्यालयामध्ये त्यांच्या बैठका हे अधिवेशन जेव्हा सुरू होईल त्या काळामध्ये होत राहणार आहेत.